नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आगामी विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशा राज्यात आरक्षणाचा वाद वाढताना पाहायला मिळतोय. सगळे सोयरे विषय तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. तर ओबीसी आरक्षण वाचावे यासाठी आंदोलन करत असलेले लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना जशात तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर खोचक टोला लगावलाय. मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. जरांगेंना तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठलीही लायकी नाही अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जी.आर. काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे. हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला? मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. दरम्यान जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जी.आर. काढणार असाल तर ओबीसी जशात तसे उत्तर देणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. बॉम्बे गॅजेट लागू करायचं कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे. या महाराष्ट्रात जर राज्यपाल महोदय असतील, राज्यपाल महोदय 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये 50-60% लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय, बेकायदेशीररित्या काम करतोय. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय. देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय. राज्य मागास वर्ग आयोग, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जातंय. आणि एक जरांगे नावाचा माणूस, खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत, पण जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी.आर. काढतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची. आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री. या माणसांना जरांगेच्या अंतर्गत तिकडे जायला वेळ आहे, पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे, एकाही आंदोलकाकडे, एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सन्माननीय राहुलजी गांधी, तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर. हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतर्वाली सराटीला जाऊन आला. आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं. दरबारी माणूस, तुला काय माहितीये महाराष्ट्र? काय माहितीये डॉक्टर पकडले जाते? काय माहितीये ओबीसी वर्ग? या जरांगे नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं, सोंगाड्या म्हणलं. खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना, त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा, एखादं येलो कार्ड, रेड कार्डच्या द्वारे या जरांगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या. याच्यापेक्षा या जरांगेची कुठलीही लायकी नाही. प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वडीगोद्रीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये, सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलो. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.